महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केलेली योजना ही फसवी असून या योजनेमध्ये ताबडतोब सुधारणा करावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशा प्रकारचा इशारा देत आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथून 12 तारखेपासून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। या धर्तीवर पंढरपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष दीपक वाडदेकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सविस्तर माहिती दिली। यावेळेला महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे व्यापार आणि उद्योग सेलचे अध्यक्ष नागेश फाटे, माजी शहराध्यक्ष सुधीर भोसले तसेच डॉक्टर योगेश रेंदवे उपस्थित होते। महाराष्ट्र सरकारने 2024च्या निवडणुका लढत असताना अनेक फसव्या योजना जाहीर केल्या होत्या। त्यातलीच एक योजना म्हणजे शेतकरी कर्जमुक्ती योजना। ती शेतकरी कर्जमुक्ती योजना आता इलेक्शनला 1-1.5 वर्ष होऊन गेला तरी सुद्धा ती कर्जमुक्ती योजना अंमलात आणली नव्हती। परंतु काही लोकांनी प्रेशर केल्यामुळे, शेतकऱ्यांच्या प्रेशरमुळे, या महागाईमुळे आणि आमदार रोहितदादा पवार यांच्या कायमस्वरूपी पाठपुराव्यामुळे सरकारला ती घोषणा करणं भाग पडलं। परंतु ही घोषणा कशी फसवी आहे याचा अभ्यास केल्यानंतर आदरणीय आमदार रोहितदादा पवार यांनी काल रायगडावर मुक्कामी गेले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर नतमस्तक होऊन ही योजना फसवी आहे, ही योजना पूर्णपणे अंमलात आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करावा, अन्यथा सर्व शेतकऱ्यांना घेऊन पंढरपूर ही आध्यात्मिक राजधानी महाराष्ट्राची, या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांचा देव हा पांडुरंग आहे। पांडुरंगाच्या चरणी येत्या 12 तारखेला रोहितदादा पवार येतील, पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होतील, प्रदक्षिणा मारतील आणि शिवतीर्थावर उपोषणाला बसतील। अन्नत्याग आंदोलन, संपूर्ण अन्नत्याग आंदोलन आदरणीय रोहित पवार करणार आहेत। त्यांच्याबरोबर महाराष्ट्रातील सर्व महाविकास आघाडीचे आमदार, खासदार, काही पुढारी, इतर काही लोक असतील, जे की सर्व सामाजिक संघटना त्यामध्ये सहभागी होऊन, जे की राज्य शासनानं काल फसवं एक घोषणा केली की 56 लाख शेतकऱ्यांना आम्ही त्याचा लाभ देतोय। परंतु खरं जर बघितलं तर त्याच्या अटी नियम बघितले तर 17 ते 18 लाख शेतकऱ्यांना फक्त त्याचा लाभ होणार आहे। म्हणजे कागदोपत्री तुम्ही 56 लाख शेतकरी दाखवताय आणि प्रत्यक्षात मात्र 17 ते 18 लाख शेतकऱ्यांनाच त्याची कर्जमाफी मिळणार आहे। खरं तर लाडकी बहीण योजना सरकारने जाहीर केल्यानंतर सरसकट पहिल्यांदा सगळ्यांनी घेतलं होतं, पण आज जर त्याचे निकष लावले तर साधारण 81-82 लाख महिला त्यातनं बाद झालेले आहेत। म्हणजे आणि अजून त्यात नियम जर कडक करत गेले तर कदाचित त्या 2.5 कोटी ज्यांना लाभ मिळत होता त्यातल्या 50 लाख महिलांना सुद्धा लाभ मिळणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती इलेक्शन नंतर, म्हणजे मतं घेताना तुम्ही योजना जाहीर करता आणि ज्यावेळेस इलेक्शन होतं तुम्हाला लाभ मिळतो त्याच्यानंतर मग तुम्ही अशा प्रकारे निकष लावता आणि त्याच्यामध्ये काटछाट करून पुन्हा एकदा त्या महिला असतील, शेतकरी बांधव असतील, यांना त्या सगळ्या योजनांपासून वंचित ठेवायचं काम करता। त्याच्यामुळं तुम्ही जी घोषणा केली आहे त्यावेळेस तुम्ही कुठले अटी नियम घातले नव्हते, पण आज तुम्ही जे अटी नियम लावताय ते अटी नियम काढून टाकले पाहिजेत। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे। जो 2 लाखाचा नियम आहे तो प्रत्येकाला 2-2 लाखाचा नियम लागू झाला पाहिजे। त्याच्यानंतर ज्यांनी 17चा लाभ घेतलाय किंवा 19च्या कर्जमाफीचा लाभ घेतलाय त्यांना फक्त 50,000 रुपये लाभ देणार आहेत। मग ते 50,000 रुपयामध्ये काय होणार आहे? तर तो 50,000 रुपये न देता त्या शेतकऱ्याला पण 2 लाखाची कर्जमाफी झाली पाहिजे। ज्यांचं 2 लाखापेक्षा जास्त कर्ज आहे त्यांनी, तुम्ही पहिल्यांदा समजा 5 लाख कर्ज आहे तर तुम्ही म्हणताय की 3 लाख रुपये पहिल्यांदा भरा, मग तुम्ही 2 लाख रुपये माफ करू आम्ही तुम्हाला। तसं न करता तुम्ही ते 3 लाख रुपये आम्ही नंतर भरू, पण तुम्ही ते 2 लाख रुपये आम्हाला कर्ज माफ केले पाहिजेत। आता अजून 5 दिवस सरकारच्या हातात आहेत। सरकारला जर खरंच शेतकऱ्यांना कर्जमाफी करायची असेल तर रोहितदादांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार सरकारने त्याच्यावर अंमलबजावणी करावी, अन्यथा 12 तारखेला सकाळी 7:30-8 वाजता रोहितदादा पंढरपूरमध्ये येतील। छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतील, प्रदक्षिणा मारून शिवतीर्थावर अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात होईल। सुप्रियाताई सुळे सकाळी म्हणल्यात की अन्नत्याग आंदोलन न करता लढा, मग रोहितदादा माघार घेतील? नाही, कसं आहे प्रत्येकाने त्या पद्धतीनं जे की त्यांना वाटतंय की बाबा असं करू नये, अन्नत्याग आंदोलन करू नये, कारण हे टोकाचा निर्णय झाला। परंतु टोकाचा निर्णय घेतल्याशिवाय हे सरकार ऐकणारच नाही। त्याच्यामुळे रोहितदादा हे अन्नत्याग आंदोलनावर ठाम आहे। आमची बैठक झाली, नियोजनाची बैठक या ठिकाणी पार पडली। आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी नियोजनासाठी बसलोय। शिवतीर्थावर कशा पद्धतीने नियोजन केलं जावं, येणाऱ्या पाहुण्यांचं काय म्हणजे गैरसोय होऊ नये, भाविकांची गैरसोय होऊ नये, पंढरपुरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये
याच्यासाठीचे आमचे प्रयत्न राहतील. आणि जोपर्यंत ते आंदोलन तिथं चालू राहील तोपर्यंत तिथं सकाळी काकडा आरतीपासून ते रात्री झोपेपर्यंत मग भजन कीर्तन भारूड असे अनेक प्रकारचे, म्हणजे जे संतनगरीमध्ये चाललं पाहिजे, जे देवनगरीमध्ये चाललं पाहिजे, अशा प्रकारचे सगळे करमणुकीची साधनं लोकांसाठी, पण उत्साह वाढवण्यासाठी म्हणून शेतकऱ्यांना काही शाहिरी पोवाडे असतील, तर काही तुकाराम गाथेवरचे काही अभंग असतील, काही ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीवर काय असतील, अशा प्रकारचे विविध उपक्रम त्या ठिकाणी असणार आहेत. रोहितदादा पवार तर असणारच आहेत, पण महाराष्ट्रभरातनं अनेक आमदार खासदार त्या ठिकाणी भेट द्यायला येणार आहेत.